नागपुरात रंगणार तुकाराम मुंढे यांचा युवकांशी संवाद भव्य कार्यक्रमाचे आयोजन. स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि स्टुडंट राईट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील रेशीमबाग स्थित महाकवी सुरेश भट सभागृहात एका भव्य युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून कर्तव्यदक्ष व डॅशिंग IAS अधिकारी राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्री तुकाराम मुंढे उपस्थित राहून तरुणांना मार्गदर्शन करणार आहे. आपल्या 21 वर्षाच्या सेवेत तब्बल 25 बदल्या होऊनही लोकांशी व तत्वांशी तडजोड न करणारे अधिकारी म्हणून ते देशभरात परिचित आहे. या प्रसंगी ते समृद्ध भारत घडवण्यासाठी तरुणांची भूमिका आणि त्यांच्या प्रशासकीय प्रवासातील अनुभव यावर सविस्तर प्रकाश टाकणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व संघटनेचे अध्यक्ष उमेश कोराम यांनी यामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की आजची युवा पिढी अत्यंत ऊर्जावान असून त्यांना योग्य दिशा देणे आणि देशाच्या समृद्धीसाठी त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. या संवाद कार्यक्रमाला विविध जिल्ह्यातून 3000हून अधिक तरुण व नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या भव्य कार्यक्रमाच्या नियोजनासाठी व तयारीच्या अनुषंगाने उमेश कोराम, आकाश वैद्य, अजुर्वेद सेलुकर, शुभम तिखट, मनोज वानखेडे, रोहन आदेवार, नितीन गजभी, देवेंद्र समर्थ, मनीष गिरटकर आणि प्रतीक बावनकर हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मारेगाव आता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ. कमिशनर आहेत तर तुकाराम मुंढे साहेबांना जे यासाठी फेमस आहेत किंवा कुठेही गेले तरी आपला ठसा उमटवतात आणि मागचे 21 वर्षापासून ते कार्यरत आहेत. तर माझी इकडे तत्कालीन महानगरपालिकेचे आयुक्त आणि सध्या घडीला आता कमिशनर FDAला कमिशनर आहेत. तर ते तुकाराम मुंढे साहेब व्याख्यानासाठी असणार आहेत आणि तुकाराम मुंढे साहेबांचं व्याख्यान प्लस युवकांशी संवादसुद्धा आहे. नुसतंच व्याख्यान देऊन भाषण देऊन ते जाणार नाही आहेत, तर युवकांशी संवाद आणि काही प्रश्न उत्तरंसुद्धा नागपुरात होणार आहेत. तर अशा प्रकारची एक मेजवानी म्हणून आपण एक नागपूरसारख्या शहरामध्ये आपल्याला मिळत आहे आणि नागपूरच्या लोकांनासुद्धा एक चांगली उर्मी मिळावी यासाठी हा प्रयत्न आहे. तुकाराम मुंढे साहेब नागपूरला 2 ऑगस्टला सुरेश भट सभागृहात सायंकाळी 5 वाजता येत आहेत. तर आमची पत्रकार बंधूंच्या माध्यमातून विनंती आहे सर्व नागपूरकरांना आणि नागपूरच्या बाहेरील सुद्धा व्यक्तींना, विद्यार्थी, युवक आणि आणखी शेतकरी असतील किंवा इतरही फील्डमधले लोक असतील, त्या सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवायची आहे. धन्यवाद. नहीं, मैक्सिमम स्टूडेंट मतलब 99% लोग तो नागपुर के रहेंगे क्योंकि प्रोग्राम शाम का है 5 बजे का 5 बजे का प्रोग्राम है. तो 99% लोग तो नागपुर के ही रहेंगे. नागपुर से ही ये चालू होगा. लेकिन हम लोग बाहर के स्टूडेंट्स को भी बोल रहे हैं कि आप लोग भी आओ, क्योंकि तुकाराम मुंढे साहब का जो व्यस्तता है अभी आप TV पे सब देख रहे हो, तो उनकी व्यस्तता में उन्होंने हमें टाइम दी. ये अपने लिए बहुत बड़ी बात है कि उन्होंने टाइम दिया है और हमारा सौभाग्य है कि हम लोगों को उन्होंने चुना एक तरह से कि भाई आप ये कार्यक्रम कर सकते हो या करो. तो ये हमारे लिए भी सौभाग्य है कि हम लोग उनका कार्यक्रम कर रहे हैं.